वांग्याला चव थंडीच्या दिवसामध्येच लागते आणि त्यामुळं हे वांग्याचं जे थालीपीठ आहे ते कसं करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे वांग्याचं थालीपीठ टेस्टला तर खूप छान लागतं. एकदम पातळ, खमंग, खुसखुशीत दह्याबरोबर वरून तूप लावून किंवा बटर लावून थंडीच्या दिवसामध्ये ब्रेकफास्टला हे थालीपीठ खूप छान लागतं. आणि थंडीच्या दिवसामध्ये वांग्याला चव छान असते, त्यामुळे आपण वांग्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघणार आहे. चंपाषष्ठी झाल्यानंतर वांग छानच लागतं. पूर्वीच्या काळी तर फक्त थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे दिवाळीनंतरच वांगी मिळायची, काही 2-3 महिने. आता वर्षभर मिळतात, पण त्याला तितकीशी चव लागत नाही. काही ठराविक सीझन मध्येच ठराविक भाज्या छान लागतात आणि म्हणून चंपाषष्ठी पूर्वी मी तुम्हाला हे वांग्याच्या काही रेसिपीज शेअर करणार आहे. त्यापैकीच ही पहिली रेसिपी आहे वांग्याचे थालीपीठ. मम्मा मी हे टेस्ट करून बघू का ग? हा मम्मा मी हे टेस्ट करते. हा कर कर. हे बघा. खूप मस्त लागतंय मम्मा. आता हे वांग्याचं थालीपीठ कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्यू. तुम्ही भरभरून आम्हाला प्रतिसाद देत आहात आणि वेलकम टू नंदाज युनिक किचन. आता माझी मम्मी सांगणार आहे ही रेसिपी कशी करायची. आधी आपण वांग भाजून घेऊया. वांग्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता गॅस ऑन करूयात. आणि हे वांग चांगलं भाजून घेऊयात. आपण फिरवून फिरवून भाजून घ्यायचं आहे. हे वांग फिरवून फिरवून सगळीकडून असं छान भाजून घेतलेलं आहे. आता मी गॅस करते बंद. आणि हे काढून असं एका पेपरवर ठेवायचं, बटर पेपरवर, आणि ह्याला झाकून ठेवायचं म्हणजे आतून छान हे वाफवलं जातं 1-5 मिनिटासाठी. कव्हर करून ठेवलेलं हे जे वांग आहे ते आता आपण सोलून घेऊयात. कव्हर करून ठेवल्यामुळं आतपर्यंत छान ते आणखीन वाफवलं जातं. आता ह्याचं सगळं वरचं कव्हर आपण काढून घेऊयात. खाली पेपर घेतल्यामुळं ओटा जास्त खराब होत नाही. हा पेपर उचलून आपण असाच डस्टबिन मध्ये टाकू शकतो, म्हणजे आपलं नंतरचं काम वाचतं. नाहीतर हे सगळं ओट्यावर काळं काळं होतं, म्हणून खाली मी पेपर ठेवलेला आहे. हे सगळं आपण काढून घेऊयात. हे वांग मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता फक्त ह्याचा देठ काढायचा आहे आपल्याला, तोही आपण काढून टाकूयात. आणि हे उचलून असंच आपण टाकून द्यायचं. आता हे वांग आपण ओपन करूया आणि छान असं स्मॅश करून घेऊयात. आता हे थंड झालेले आपण हाताने स्मॅश करूयात. आता ह्याच्यामध्ये टाकूयात आपण अर्धा चमचा आल्याचा किस, अर्धा चमचा मिरचीचा ठेचा, कमी तिखट मिरच्या आहेत, आणि एक बारीक चिरलेला कांदा. त्याच्यानंतर पाव चमचा एवढं लाल तिखट मी टाकते आणि आपल्या घरामध्ये जे काळं तिखट असतं ना ते अर्धा चमचा एवढं टाकते. थोडीशी हळद टाकायची आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घेऊयात. त्याचबरोबर अर्धी पळी एवढं तेल टाकूयात आपण. आणि तसंच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात.
आता हे छान मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये बसेल तेवढं ज्वारीचं पीठ घालायचं. मी इथं ज्वारीचं आणि बाजरीचं मिक्स पीठ घेतलेलं आहे आणि हे मळून घेऊयात आपण. तिखट आणि मीठ घालताना त्या प्रमाणात घाला की आपण नंतर पीठ घालणार आहे. तुमच्या घरामध्ये कशी टेस्ट लागते तिखट मिठाची हे आपण मळून घेऊया. त्याच्यामध्ये थोडं लिंबू पण पिळून घेऊयात आपण. तुम्हाला पाहिजे तर लसूणही तुम्ही वाटून घालू शकता. मी फक्त आलं घातलेलं इथं. हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. साधारण 1.5 वाटी एवढं मला पीठ लागलं ह्या ठिकाणी. ह्याला आपोआपच पाणी सुटतं, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही. त्या पाण्यामध्येच आपण हे मळून घेतलेलं आहे. एका वांग्यासाठी 1.5 वाटी मला एवढं पीठ लागलेलं आहे. तुम्हाला कमी जास्त लागू शकतं वांग्याच्या साईज प्रमाणे. थालीपीठ थापून घेऊया. त्यासाठी मी इथं काय केलंय, हे थालीपीठचं कापड पाण्यामध्ये कॉटनचं कापड भिजत घातलेलं आहे. हे आपण घट्ट पिळून घेऊयात. आणि बाजूला गॅसवर मी तेल लावून तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावर पाणी टाकून घेऊया त्या कापडावरती आपण. त्या पिठाचा एक गोळा घेतला मी इथं आणि हे थालीपीठ आपण थापून घेऊयात. पाण्याचा हात लावून हे थापून घ्यायचंय आपल्याला. खूप छान खमंग असं हे थालीपीठ लागतं. करायलाही सोपं आहे. शक्य तेवढं आपण पातळ थापून घ्यायचं, म्हणजे खुसखुशीत छान लागतं आणि शेकलंही छान जातं. थालीपीठ थापून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण होल्स करूयात. पीठ बरोबर आपलं झालेलं आहे या ठिकाणी बघा. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. असं असेल की आपल्याला थापायला हे सोपं जातं. आता हे आपण तव्यावर घालून घेऊयात. बाजूनी तेल सोडायचं. तेल लावूनच मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. अर्ध्या मिनिटामध्येच बघायची खालची बाजू शेकली गेलेली. आपण हे उलटून घेऊयात. छान असा मस्त खमंग वास येते. आपण भरीत खातो ना, भरीत भाकरी, तसा. थालीपीठ खूप छान लागतं टेस्टला. हे दुसरी बाजू आपण शेकून घेऊयात. छान खमंग भाजलं ना की थालीपीठची चव छान लागते. मीडियम फ्लेमवर भाजायचं. दुसरी बाजू उलटल्यानंतर म्हणजे छान शेकलं जातं ते. अर्ध्या मिनिटानंतर दुसरी बाजूही बघूयात आपण. तेल लावून तवा गरम करायला ठेवला ना, म्हणजे तवा छान गरम होतो. आपण आधी तवा गरम करायला ठेवला आणि परत तेल टाकलं तर थालीपीठ एखाद्या वेळी चिटकून बसण्याची शक्यता असते. म्हणून तवा नेहमी तेल लावून गरम करायला ठेवायचा. दुसऱ्या बाजूलाही मी तेल लावून घेते. सर्व करताना ह्याच्यावर तूप टाकून घ्यायचं किंवा बटर टाकून घ्यायचं. बघा दोन्ही बाजू छान शेकलेल्या आहेत. गॅस बारीक करते. तुम्हाला वेळ असेल तर दुसरी बाजू बारीक गॅसवर जरा वेळ शेकायची, म्हणजे छान खुसखुशीत होतं. आपण हे काढून घेऊयात. बघा मस्त असं आपलं हे वांग्याचं थालीपीठ तयार झालं. असेच आपण बाकीचे करून घेऊयात. आता मी बटर टाकते. आपण बनवलेल्या मिश्रणाचे हे 4 असे मस्त पातळ खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार झाले एका वांग्याचे. आपण हे जळगाव वांग वापरलंय ग्रीन कलरचं. याचेच हे थालीपीठ छान लागतात. आणि वांग्याला चव ना थंडीच्या दिवसातच छान लागते. आणि म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी आज शेअर केलेली आहे. तुम्ही हे वांग्याचं थालीपीठ नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं थालीपीठ कसं होतंय. भेटूया परत एकदा अशा छानशा रेसिपीमध्ये. टिल देन गुड बाय.